हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेसिमल नंबरचा पुढचा टॉपिक म्हणजेच मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल नंबर हा या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक कव्हर करणार आहोत. तर आता कोणता टॉपिक आहे? मल्टिप्लिकेशन. म्हणजेच बघा की डेसिमल नंबरचं मल्टिप्लिकेशन कसं करायचंय किंवा डेसिमल नंबरचं मल्टिप्लिकेशन करत असताना कुठले कुठले रूल फॉलो करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग सुरुवात करूया आपण आजच्या या व्हिडिओला. तर आता एक एक्झाम्पल घेते मी. आता बघा एक एक्झाम्पल घेतलेला आहे बोर्डवरती, तुम्हाला जे दिसत आहे 547.3 मल्टिप्लाय बाय 7. म्हणजे हा जो दिलेला नंबर आहे त्याला आपल्याला 7 न मल्टिप्लाय करायचं आहे. तर जेव्हा डेसिमल नंबरला मल्टिप्लाय करायचं असतं तेव्हा सेम ऍज इट इज जसं आपण नॉर्मल नंबरचं मल्टिप्लिकेशन करतो तसंच डेसिमल नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. फक्त जे आन्सर येणार आहे त्या आन्सर मध्ये याचं वेगळेपण हे लपलेलं आहे. तर जसं आपण नॉर्मल नंबरचं अरेंज करतो मल्टिप्लिकेशन करत असताना तसंच हा पण नंबर अरेंज करायचा आहे जो की बोर्डवर मी तुम्हाला करून दिलेला आहे. तर मग चला मग आता पुढे आपण मल्टिप्लिकेशन कसं करायचं ही प्रोसेस पाहूया. मल्टिप्लिकेशन मध्ये जो खालचा नंबर दिलेला आहे त्याचा टेबल आपण वरच्या नंबर पर्यंत एक 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 करून तो करायचा असतो. आता 7 चा टेबल 3 पर्यंत म्हणायचा म्हणजे 7 3 जा 21. मग 21 ला 1 कॅरी नेक्स्ट नंबरला प्लेस होईल. आता 7 चा टेबल 7 पर्यंत म्हणजे 7 7 जा 49. 49 प्लस 2 50 51. 51 ला 1 कॅरी 5. 7 4 जा 28. 28 प्लस 5. 28 प्लस 5 हाउ मेनी? 28 प्लस 5 28. 29 30 31 32 33. 33 ला 3 कॅरी 3 पास. 7 5 जा 35. 35 प्लस 3 38. व्हेरी गुड. आता हे आपला आन्सर झालेला आहे. पण डेसिमल नंबरच्या मल्टिप्लिकेशनला हे आन्सर आपलं ग्राह्य धरलं जात नाही, कारण इथे एक छोटी ट्रिक आहे ती आपल्याला आन्सर मध्ये ऍड करावी लागते. आता ज्या नंबरला आपण मल्टिप्लाय केलंय त्या नंबर मध्ये तुम्हाला डेसिमल पॉइंट दिसत आहे. तर डेसिमल पॉइंटच्या राईटला किती डिजिट आहेत? 1 डिजिट आहेत. तसंच इथं पण एक डिजिट सोडून आपल्याला एक डेसिमल पॉइंट ऍड करायचा असतो. फक्त ही ट्रिक आपण डेसिमल नंबरच्या मल्टिप्लिकेशन मध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकी ऍज इट इज मल्टिप्लिकेशन करायचं आणि जेव्हा आपलं आन्सर येईल त्या आन्सर मध्ये आपल्याला जे क्वेश्चन मध्ये डेसिमल पॉइंट ऍड केलेले आहेत तेच नंबर आपल्याला डेसिमल पॉइंट मध्ये पण ऍड करावा लागतो. डेसिमल पॉइंटच्या पुढे 1 डिजिट आहे तर इथं पण 1 डिजिट सोडून आपण एक डेसिमल पॉइंट ऍड करायचा असतो. बस आपला आन्सर एवढंच आहे. आता पुढे आपल्याला मल्टिप्लिकेशनच आहे पण मल्टिप्लिकेशन बाय 10 100 and 1000 म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचंय पण कुठल्या नंबरनी? 10 100 1000. आता जेव्हा 10 100 1000 अशा मल्टिपल्स ज्या आहेत 10 चे त्यांनी मल्टिप्लिकेशन करणं डेसिमल नंबर मध्ये पण खूप इझी आहे. आता बघा आपण काही एक्झाम्पल घेते मी तुम्हाला. $589.3251 मल्टिप्लाय बाय 1000. म्हणजे बघा आता जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतोय पण ते कशाने? 10 100 आणि 1000 चे जे असे 10 चे मल्टिपल्स आहेत त्यांनी मल्टिप्लिकेशन करणं खूप सोपं असतं, कारण याचा आन्सर एकदम आपण ओरली सुद्धा सांगू शकतो. म्हणजे फक्त एवढं करायचंय की हा जो पॉइंट आहे तो राईट जितके झिरोज आहेत ना तितका राईटला रिप्लेस होत जातो. म्हणजे बघा आपण जर आता पहिल्यांदा 8235 नंबर आहे समजा. हा नंबर तर काय आहे पण 823.5 आहे. पण
जेव्हा आपण आन्सर करत असतो तेव्हा काही मिनिटासाठी किंवा काही सेकंदासाठी समजायचं की पॉइंट नाहीच आहे. तर आता इथं पुढे बघा, मग आपल्याला एक झिरो आहे, म्हणजे एक झिरो आहे म्हणजे आपण 10 न मल्टिप्लाय करतो. तर जेव्हा 1च्या पुढे एक झिरो असेल तर राईटला हाफ डेसिमल पॉइंट राईटला 1 ने रिप्लेस होईल. एक डिजिट असेल तर 1 ने रिप्लेस होईल, 2 डिजिट असतील तर 2 ने रिप्लेस होईल, 3 डिजिट असतील तर राईटला म्हणते मी, कुठल्या, आपल्या राईट हँडला जर 1च्या पुढे 1 झिरो असेल तर 1 ने रिप्लेस होईल, 1च्या पुढे 2 झिरो असतील तर राईट हँडला 2 ने रिप्लेस होईल, 1च्या पुढे 3 झिरो असतील तर राईटला 3 ने रिप्लेस होईल. तर आता इथं आपल्याकडे बघा, आता ऑलरेडी आपला पॉइंट कुठं आहे, एक डिजिट सोडून आहे. तर आणखीन जर आपल्याला 1 ने रिप्लेस करायचा आहे, कारण 1च्या पुढे 1 झिरो आहे, तर आपला पॉइंट येईल इथं, म्हणजे 5च्या पुढं, आणि डेसिमल पॉइंटच्या नंतर काहीच नाहीये म्हणून आपण एखादा झिरो ऍड पण करू शकतो, कारण तशी मुभा आपल्याला डेसिमल नंबरच्या मल्टिप्लिकेशन मध्ये दिलेली असते. आता पुढे बघा, 100 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे काही सेकंदामध्ये आन्सर आपल्याला काढता येते. बघा आता नंबर कुठला आहे आपल्याला, असं समजा ना की तुम्ही इथं डेसिमल पॉइंट आहे पण आपण एका काही सेकंदापुरता तो घेतलेला नाहीये. आता आपल्याला 1च्या पुढे किती झिरो आहेत, 2 झिरो आहेत. तर आपला डेसिमल पॉइंट कुठे आहे, इथं आहे. तर आपल्याला राईटला 2 ने उडी मारायची, म्हणजे 2 ने स्किप करायचं. 2 ने म्हणजे 2 आणि 3 म्हणजे 3च्या पुढं. तर आपला डेसिमल पॉइंट कुठे येईल, 98,323.5. आता पुढचा बघा, पुढचा आपण नंबर ऍज इट इज लिहून घेऊया. आता नंबर घेतलेला आहे आपण. आता पुढं आपला पॉइंट कुठं आहे, 9 आणि 3च्या मध्ये, आणि आपल्याकडे झिरोज किती आहेत, 3 झिरोज आहेत. तर 3 न पुढं स्किप करायचे. 3 न पुढं म्हणजे 3च्या नंतर, 2च्या नंतर आणि 5च्या नंतर. सॉरी, इथे एक मी नंबर लिहायचा विसरलेले होते. तर आता आपण आपला पॉइंट डेसिमल पॉइंट आहे इथं, आपल्याकडे आहे 3 झिरो, म्हणून 3 न आपण जर पुढे स्किप केला तर आपल्याला डेसिमल पॉइंट 5च्या पुढे द्यावा लागेल. म्हणजे जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो डेसिमल नंबरचं 10, 100, 1000 नी, तेव्हा 1च्या पुढे जितके झिरोज आहेत तितके पुढे डेसिमल पॉइंट आपल्याला स्किप करायचे. इथं 1 झिरो होता म्हणून आपण 1 ने स्किप केलं, इथं 2 झिरो होते म्हणून डेसिमल पॉइंटच्या पुढे 2 ने स्किप केलं, इथं 3 झिरो होते म्हणून आपण डेसिमल पॉइंटच्या पुढे 3 ने स्किप केलेलं आहे. म्हणजे डेसिमल नंबरचं मल्टिप्लिकेशन सुद्धा नॉर्मली आणि 10च्या मल्टिपल्सनी करणं सुद्धा खूप सोपं आहे. फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्या एकदम सोप्या भाषेमध्ये ह्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होऊन जातील. मला आशा आहे की नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया मग आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.